हाय फ्रेंड्स, तर मी बिर्याणी बनवते. आज संडे आहे तर बिर्याणीची तयारी चालू आहे. चिकन, दही, आलं लसूण पेस्ट टाकून तयार केलं आहे. म्हणजे मी साधीच बनवते, मला काय एवढं येईल असं नाही, म्हणजे येतं पण प्रयत्न. त्यानंतर हे तांदूळ भिजत घालून ठेवलेले आहेत. भिजवल्यानंतर ते तांदूळ लांबसडक होतात आणि सुटसुटीत होतात. तर हे सगळे वाटण इथं करून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये. कांदा वगैरे गरम मसाला सगळा टाकून भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. ही बिर्याणीसाठी आम्ही आणलेलं आहे खास. हे काय घमेलं आहे असं तवली टाईप पसरत, ह्याच्यात बिर्याणी छान होती म्हणून आम्ही हे बिर्याणीसाठी खास आणलेलं आहे. ह्यामध्ये बिर्याणी बनवून घेणार आहे, कारण की कामावरून आले, फार कंटाळा आला आहे मला सगळं स्वयंपाक करायचा, म्हणून मी हे केलं की बिर्याणीच बनवावी म्हणून. आणि मुलगा पण म्हणत होता आल्यापासून बिर्याणी बिर्याणी बिर्याणी, तर म्हटलं चला शॉर्टकट आपलं काहीतरी बनवून टाकावं, म्हणून मी बिर्याणीची रेसिपी करायला घेतलेली आहे. चिकनला कधीचंच मी दही वगैरे मसाला टाकून मॅग्नेटला मुराय ठेवलं आहे. उशीर झालं, कारण की त्याच्यामध्ये सगळं रस वगैरे त्यात उतरला ना की बिर्याणीला अजून चांगली चव येते, म्हणून ही मी सगळी तयारी केली. अजून ह्याच्यात कांदा टाकायचा आहे, थोडा अजून कांदा भाजून टाकायचा आहे आणि टोमॅटो चिरून टाकायचा आहे. मी तर टोमॅटो ठेवलं आहे. अशी बिर्याणीची तयारी चालू आहे. संडे म्हणून, संडे मंडे रोज खाओ अंडे. तर आज आहे संडे म्हटल्यावरती स्पेशल काय आहे तर बिर्याणी बनवू आपण. तर झाल्यावरती बघू आपण कशी झाली. भेटू आपण पुढच्या बिर्याणीच्या तयारा. तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघा कसं आवडतंय ते बिर्याणी आम्ही करतानाच. हे चिकन टाकून मॅग्नेट झालेलं आहे सर्व. तर ह्याच्यावर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. गरम मसाल्याने कसं टेस्ट येते. आपण खडा मसाला तर वापरलाच आहे, पण गरम मसाल्याने पण अजून चांगली टेस्ट आली जाते. हा गरम मसाला टाकला आहे. त्यानंतर हा सुहानाचा बिर्याणी मसाला, तर हा पण छान टाकून घ्यायचा आहे. त्याने अजून चांगला फ्लेवर येतो, टेस्ट अजून चांगली येते. असे मसाला टाकून घेतलेले. चिकन थोडं शिजून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. थोडं मॅग्नेट झाल्यानंतर मग राईसचा थर लावून घ्यायचा आहे दम बिर्याणीला. तर मी आता दुकानावरनं कलर आणायचं विसरून गेले, त्यामुळं आता कंटाळा लागला दुकानला जायचा. असं छान शिजवून घ्यायचं मॅग्नेट करून. ते झाल्यानंतरच मग ही राईस भिजवून ठेवला आहे. फार उशीर झालं भिजवलं आहे. भिजवल्याने कसं लांब 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 ते शिजतं पण लवकर आणि अजून लांब राईस होतो सुटसुटीत. ही अशी बिर्याणीची तयारी चालू आहे, करा कंटिन्यू. हे बिर्याणी अशी तयार झालेली आहे. तर मी पण कधी बनवलं नाही आहे, फर्स्ट टाईमच करते, कारण की जास्तीत जास्त ना बिर्याणी बाहेरचीच आणून खातो आम्ही. घरी आपल्या गावा टाईप मला तर बनवायला येत नाही. गावा टाईपची जी बिर्याणी असते ना त्याची खूप छान चव असते. गावासारखी बिर्याणी मस्त आणि कुठंच होत नाही. ही आपल्याला मसाले गरम गरम मसाले हे ते टाकून बिर्याणी बनवली जाते, तशी आम्ही ही बनवलेली, साधी सिंपल. या मग बिर्याणी खायला. मस्त झालेले, छान चविष्ट, जशी जमते तशी केलेली आहे आम्ही. या बिर्याणी खायला जशी जमते तशी बनवलेली आहे आम्ही बिर्याणी. चला म्हणलं तुमच्याशी शेअर करू रेसिपी, जसं येते तशी. तर खाऊन बघतो आम्ही. थोडी तर खाल्ली, टेस्ट छान आहे. जसं आपण बाहेरून मागवतो दम बिर्याणी तशीच टेस्ट आहे. जशी आहे तशी बनवली. तुम्हालाही आवडलं तर नक्की सांगा. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.